आज मी बनवणार आहे मिक्स भाज्यांचा पराठा। हा पराठा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा आहे आणि करायला सुद्धा एकदम सोपा आहे। त्याच्यामुळे कसा हा पराठा करतात ते पाहूयात। कढईमध्ये मी तेल घेतलेला आहे, 1 चमचा तेल घेतलं, त्याच्यामध्ये कांदा घातलेला आहे। एक कांदा याच्यामध्ये घ्यायचा आहे, तो थोडासा परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्येच लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या मी कट करून घेतल्या होत्या, त्या घालून त्या सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये मी 2 शिमला मिरची घेतल्या होत्या, त्याला सुद्धा कट केलेलं होतं आणि ते सुद्धा घालायचं आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला। आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी गाजर घालणार आहे, पत्तागोबी घालणार आहे आणि बटाटा घालणार आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकता आणि तुम्हाला जी कोणती भाजी आवडते ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता। आता गाजर घातलं, परतून घेतलं, त्याचबरोबर आता त्याच्यामध्ये मी पत्तागोबी जो आहे तो कट करून घेतला आणि त्याला सुद्धा आता परतून घेणार आहे। या सगळ्या मिक्स भाज्या घातल्यामुळे या भाजीला कलर खूप छान येतो आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसते। त्याच्यामुळे जर तुमच्या घरी कोणी लहान मुलं असतील तर ते आवडीने खातात। त्याचमध्ये मी आता 2 उकडून घेतलेले बटाटे होते, त्याला स्मॅश केलं आणि ते याच्यामध्ये घातलेलं आहे। हे आता छान असं एकजीव करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत। यामध्ये मी आता हळद घातलेली आहे अर्धा चमचा, त्याचबरोबर धनेपूड अर्धा चमचा घातलेले आहे आणि लाल तिखट आणि मीठ घातलेलं आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। याला 2 ते 3 मिनिट आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे। आता पराठा बनवण्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मीठ घालते आणि थोडासा ओवा सुद्धा घालायचा आहे आणि याला आता आपल्याला मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे गव्हाचं पीठ छान प्रकारे मळून घ्यायचं आहे। या पिठाचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर 2 ते 3 मिनिट याला असंच ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून आपले पराठे जे आहेत ते छान होतात। आता मी पराठा बनवणार आहे, त्याच्यासाठी मगाशी जे गव्हाचं पीठ मळून घेतलं होतं त्याचा एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि त्याला हाताने गोलसर असा आकार द्यायचा आणि जे सुकं पीठ आहे त्याच्यामध्ये बुडवून आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे। आता मी ज्या पद्धतीने पराठा बनवणार आहे त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही पराठा बनवू शकता किंवा तुम्ही ज्याप्रमाणे पुरणपोळी बनवतात त्याप्रमाणे सुद्धा पराठा बनवू शकता। आपल्या आवडीनुसार आपण हा पराठा बनवू शकतो, पण सध्या मी अशा प्रकारे गोल पोळी लाटून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मगाशी जी आपण भाजी बनवली होती ती घातलेली आहे। या सगळ्या मिक्स भाज्या घेतल्यामुळे या भाजीला कलर सुद्धा किती सुंदर आलेला आहे आणि पोळी लाटून घेतली, त्याच्यानंतर अशा प्रकारे आपल्याला हे सगळं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला थोडंसं याच्यावरती पीठ लावून याचा चौकोनी असा आकाराचा पराठा बनवून घेणार आहोत। या पराठ्याला ना हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण त्याच्यामध्ये जी भाजी घातलेली आहे ती सर्व बाजूने जाईल आणि हा पराठा खायला सुद्धा खूप छान लागेल। तर अशा प्रकारे हा पराठा लाटून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तव्यावरती आपल्याला शेकून घ्यायचा आहे। तर माझा पराठा आता लाटून झाला आणि गॅसवरती मी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता, त्यावर मी हा पराठा घातलेला आहे आणि थोडं थोडं तेल लावून आता हा पराठा छान असा भाजून घेणार आहे। ज्याप्रमाणे आपण पोळी भाजतो त्याचप्रमाणे आपल्याला हा पराठा सुद्धा छान असा भाजून घ्यायचा आहे सर्व बाजूंनी, जेणेकरून खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागेल। भाजी सुद्धा सर्व बाजूने जाते अशा प्रकारे तुम्ही जर पराठा बनवला तर। आणि मी आता तेल लावलंय, तुम्ही याला तूप सुद्धा लावू शकता किंवा बटर सुद्धा लावू शकता, ते तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे काही लावायचं आहे ते तुम्ही लावून खाऊ शकता। तर मी आता हा पराठा टोमॅटो केचप बरोबर खाणार आहे आणि तुम्हाला हा पराठा कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।